मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रेवा बाहेर उभी असते कंपनीच्या आणि मग तिथे लगेच अभिषेक येतो आणि तिला म्हणतो, रेवा तू इथे काय करते? आतमध्ये मीटिंग चालली आहे. मग रेवा लगेच अभिषेकला म्हणते की चांगलं वागणं इतकं वाईट असतं का रे? त्यावर लगेच अभिषेक म्हणतो, काय झालंय रेवा, तुझं आज लक्ष दिसत नाही आहे, तुला कोणी बोललंय का? त्यावर लगेच रेवा म्हणते की मला आई आजी बोलली आहे. मग अभिषेक म्हणतो, आई आजी का बोलली तुला? मग रेवा विचार करते की सकाळी ती जे अक्षयसोबत वागली आहे ते जर मी अभिषेकला सांगितलं तर अभिषेक पण चिडेल. मग ती शांत बसते. तेवढ्यात तिथे एक वर्कर येतो आणि तो अभिषेकला म्हणतो, फायनान्स सर तुमचा वेट करताय, ते म्हणताय की अभिषेक मुकादम आल्याशिवाय मीटिंग सुरू करणार नाही. त्यावर लगेच अभिषेक रेवाला म्हणतो की रेवा महत्त्वाची मीटिंग आहे, मला जावं लागेल, तू पण लवकर ये. म्हणून तो मीटिंगसाठी निघून जातो. इकडं रेवा विचार करते की अभिषेक मुकादम हा पण एक मुकादमच आहे, मला या घरात राहण्यासाठी मुकादम होणं गरजेचं आहे. मग अभिषेक मुकादम असा विचार ती करत असते. अक्षय आणि रमा त्यांची रूम आवरत असतात. अक्षय जेवणाची तयारी करत असतो आणि रमाला म्हणत असतो, तू जेवायला बस. मग रमा म्हणते, तुम्ही काय करताय ते राहू द्या, मी करते. त्यावर लगेच अक्षय म्हणतो, तिकडं तर तूच करते, इथं मला करू दे. आणि मग तो सगळे जेवायचे घेऊन येतो आणि तिला हात धरून जेवायला बसवतो आणि येताना एकच ताट घेऊन येतो. त्यावर लगेच रमा म्हणते, एकच ताट? अक्षय म्हणतो, हो एकच ताट. मग रमा म्हणते, थांबा मी दुसरं घेऊन येते. त्यावर लगेच अक्षय तिला म्हणतो, आजपासून आपण एकाच ताटात जेवायचं. रमा विचारते, का? त्यावर लगेच अक्षय म्हणतो की तुला एक ताट कमी घासावं लागेल. त्यावर रमा म्हणते, तुमचं काहीतरीच असतं, मी ताट घेऊन येते. त्यावर अक्षय तिला बसवतो खाली आणि म्हणतो की हे ताट आहे ना, हे आपलं जग आहे. इथून पुढे आपल्या वाट्याला जितकी सुखदुःख येतील, काही पण हो, पण आपण दोघांनी एकाच ताटात जेवायचं. त्यावर लगेच रमा म्हणते की लोक काय म्हणतील? त्यावर अक्षय म्हणतो, मला काय म्हणायचं ते म्हणू दे. मला तर असं वाटतं की आपल्याकडे पाहून बरेच नवरा बायको एका ताटात जेवायला लागतील. अक्षय रमाला म्हणतो की तेव्हा लक्षात ठेव, हा आपल्या आयुष्याचा परीघ आहे आणि काहीही झालं तरी आपण दोघांनी सोबतच जेवायचं आहे. रमा म्हणते, नुसत्या गप्पाच मारायच्या आहे की जेवण करायचे? असे म्हणून ते दोघे खूप आनंदाने जेवण सुरू करतात. मग अक्षय रमाला घास भरवतो, रमा पण अक्षयला घास भरवते. त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो की काही दिवसात मी काम करायला बाहेर पडतोय, तेव्हा मला कळतंय आपलं कोण परकं कोण. आपलीच माणसे आपली परिस्थिती बदलल्यानंतर कशी बदलतात ना, हे मी आता मला चांगला अनुभव आला आहे. त्यावर लगेच रमा त्याला समजून सांगते की काही माणसे आपल्या विरोधात असली म्हणून काय झाले, पण बाकीची सगळी आपल्या सोबत आहेत हे विसरू नका. दुसऱ्या दिवशी रमा किचनमध्ये काम करत असते, ती भांडे घासत असते. तेवढ्यात तिथे रेवा येते आणि म्हणते, मेडाप मुकादम काय करते? भांडे घासते, भांडे थोडे कमीच वाटतायत ना? असे म्हणून ती किचनमधले सर्व भांडे धूळ झाली आहे म्हणून सर्व भांडे रमाला घासण्यासाठी काढून देते. तू स्वतःला मुकादमांची सून म्हणवतेस आणि मुकादम या नावावर खूप माज करतेस ना, तरी पण ह्या घरात तू मोलकरणीसारखी भांडे घासतीस आणि मी मुकादम नसून सुद्धा ह्या घरात राज्य करते. त्यावर लगेच रमा तिला म्हणते की मॅडम तुम्ही विसरू नका तुम्ही कोण आहात. रेवा राजाध्यक्ष आणि मी कोण आहे? रमा अक्षय मुकादम, त्यामुळे तुम्ही मुकादम नाहीच आहात. त्यावर लगेच रेवा तिला म्हणते की मी नाहीये मुकादम, मी रेवा राजाध्यक्ष आहे. पण जस्ट थिंक अबाउट इट, जर मी मुकादम झाले तर तुझी वाट लावेल. त्यावर लगेच रमा म्हणते की हे तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. मग तू कशी होशील मुकादम? तेवढ्यातच लगेच जान्हवी तेथे येते, ती खूप घाबरलेली असते. रमाला म्हणते, रमा आई चक्कर येऊन पडला, चल ना पटकन. मग लगेचच रमा आणि जान्हवी तेथून निघून जातात. जान्हवी सर्वांना आवाज देत असते, सगळेजण लवकर इकडे या, इकडे या, आईला चक्कर आली आहे. अक्षय इकडे झाडांना पाणी घालत असतो, तो ऐकतो. जान्हवी त्याला आवाज देत असते, अक्षय लवकर ये, आईंना चक्कर आली आहे. मग अक्षय पण खूप घाबरतो आणि तो हातातले काम टाकून देतो आणि लगेच सीमाकडे जाण्यासाठी पळत निघतो. तेवढ्यात लगेच दारात शशिकांत मुकादम त्याला अडवतो आणि म्हणतो की तू आत जाऊ शकत नाही, तू एक नोकर आहे, आमच्या इथे ड्रायव्हिंग आणि बाग साफ करायचे कामे करतोस, तू आत जाऊ शकत नाही. त्यावर
अक्षय शशिकांतला म्हणतो की आई पडली आहे. जान्हवी वहिनी आत्ताच आवाज देत होती की आई पडली आहे, लवकर या म्हणून, मला आज जाऊ द्या. त्यावर लगेच शशिकांत म्हणतो, कुणाची आई? तू इथे फक्त नोकर आहेस हे विसरू नको. त्यावर अक्षय खूप चिडतो आणि म्हणतो, अहो मला आज जाऊ द्या. त्यावर शशिकांत त्याला म्हणतो की मी दंड वसूल करेल. त्यावर अक्षय म्हणतो की तुम्ही सर्व पगार घ्या, पण मला आज जाऊ द्या. माझी आई आहे. त्यावर लगेच शशिकांत त्याला म्हणतो, काय तिने तुला बाजारातून आणलंय की काय? तू आधी मान्य कर की तू मुकादम आहेस आणि आमच्याशिवाय तुझं काहीच अस्तित्व नाही. त्यावर लगेच अक्षय म्हणतो की मी कधी मान्य केलं की मी मुकादम आहे म्हणून? जान्हवी आणि रमा सीमाच्या रूममध्ये येतात. सीमा बेडवर झोपलेली असते. मग लगेचच रमा म्हणते की आई तुम्हाला काय झालं? मग सीमा म्हणते, काही नाही ग, मी बरी आहे. मग त्यांना पाणी देते आणि म्हणते, पाणी घ्या. त्यावर लगेच सीमा नाही म्हणते. मग जान्हवी म्हणते की आई पाणी नाही घेणार, त्यांनी तुमच्यासाठी निर्जळी उपवास केला आहे, तुमच्या दोघांचं सगळं चांगलं व्हावं यासाठी आई अक्षयच्या हातूनच पाणी घेणार. त्यावेळेस रमा खूप आश्चर्याने जान्हवी आणि कडे बघते आणि सीमाला म्हणते, आई तुम्ही तुमच्या तब्येतीशी का खेळताय? त्यावर लगेच सीमा म्हणते, काही नाही ग, तुम्ही दोघे आनंदी असला ना की ती पण आनंदी असते. त्यावर लगेच रमा म्हणते की आई तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आमची काळजी करू नका, मी यांना बोलून आणते. असे म्हणून रमा अक्षयला बोलवण्यासाठी बाहेर जाते. अक्षय शशिकांतला म्हणत असतो की अहो मला आज जाऊ द्या, मी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला काय पाहिजे? आम्ही इकडून जावं अशी तुमची इच्छा आहे का? मग आम्ही इथून निघून जातो. हवं तर आमचा सगळा पगार घ्या, पण मला आज जाऊ द्या. ती माझी आई आहे, तिला चक्कर आली, पडली असेल, तिला लागलं असेल, मला तिला पाहू द्या. शशिकांत म्हणतो, नाही मी तुला आज जाऊ देणार नाही. तेवढ्यात तेथे रमा येते आणि ती म्हणते, अहो आई तुम्हाला बोलवतायत, त्यांनी आपल्यासाठी निर्जळी उपवास केलाय आणि त्या तुमच्या हातून पाणी पिल्याशिवाय त्या उपवास सोडणार नाही आहे, असं रमा अक्षयला सांगते. ऐकल्यानंतर अक्षय लगेच आतमध्ये घुसतो. तर लगेच शशिकांताचा हात धरतो आणि म्हणतो, जायचं नाही. तेवढ्यात तेथे आय्याजी येते आणि ती खूपच चिडते. ती शशिकांतला म्हणते की जाऊ दे त्याला आतमध्ये, ती त्याची आई आहे. त्यावर शशिकांत म्हणतो की अगं आई, पण असं म्हणत असताना लगेच अक्षय त्याचा हात झटकून टाकतो आणि सीमाकडे रूममध्ये निघून जातो. नंतर शशिकांत आय्याजीवर चिडतो आणि म्हणतो, अगं आई काय केलंस? त्यावर लगेच आय्याजी त्याला म्हणतात, तुला काय शिक्षा द्यायची असेल ती रमाला दे, अक्षयला नाही. विसरू नकोस, तो तुझा मुलगा आहे. त्यावर लगेच शशिकांत आय्याजीला म्हणतो की पण तो तसा वागत नाही आहे ना, बघतीस ना तो कसा वागतोस? त्यावर लगेच शशिकांत म्हणतो, बरं ठीक आहे, यापुढची सर्व शिक्षा रमालाच, असे तो आय्याजीला म्हणतो. आणि इकडे अक्षय माझ्या रूममध्ये जातो. तो खूप घाबरलेला असतो आणि तो सीमाला म्हणतो की कशाला करायचे ही उपास तापास, तुला माहिती आहे ना तुझा BP लो होतो. त्यावर लगेच सीमा म्हणते की मला खरंच खूप त्रास होतोय, तुम्हाला दोघांना असं त्रासात पाहून मी देवाला रोज विचारते की माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या वाट्याला एवढं दुःख, एवढा त्रास का देतोस? तुम्हाला दोघांना एवढ्या त्रासात पाहून मी कशी आनंदी राहू शकते? सतत भीती वाटत असते की माझा अक्षय माझ्यापासून दूर जाईल, लांब जाईल. तुम्ही दोघे मला सतत माझ्या नजरेसमोर हवे आहात, पण असे नाही. हे बघ माझ्याकडे ना थोडेसे पैसे साठवलेले आहे, थोडे दागिने पण आहे, मी तुम्हाला ते देते, तुम्ही ते द्या आणि इथून निघून जा आणि बाहेर जाऊन छान संसार थाटा, इथे नका राहू, मी तुमच्यासमोर हात जोडते. असे पाहून अक्षय लगेच सीमाला म्हणतो की तू आधी शांत हो. मग तो सीमाला शांत करतो आणि पाणी प्यायला देतो आणि त्यानंतर तिला समजून सांगतो की आम्ही दोघे कुठंच जाणार नाही, हे आम्हाला जितके झळतील त्याला आम्ही उत्तर देऊ. तू शिकवलंय ना, जेवढ्या आपल्याला प्रॉब्लेम येतील त्याला आपण फेस करायचं, हे सगळं सहन करू. ते जेवढा त्रास देतील ते सहन करू. एक दिवस ते कंटाळतील, आम्ही कंटाळणार नाही आणि एक दिवस तेच आम्हाला सन्मानाने घरी घेतील, तेव्हा तू आमची काळजी करू नकोस. असं काहीही करायचं नाही. त्यावर लगेच रमा म्हणते, आई असे उपास तापास तर अजिबात तुम्ही करायचे नाही, त्या तब्येतीची काळजी घ्या. त्यावर लगेच जान्हवी पण म्हणते, आई तुमच्या देहाला इजा होतील असं तुम्ही काहीही वागू नका, मला तुम्ही हव्या आहात, तुम्ही प्लीज तुमची काळजी घ्या.
जान्हवी, अक्षय आणि रमा सीमाला समजून सांगतात आणि अक्षय सीमाला पाणी प्यायला देतो. त्यानंतर सीमा खूपच रडायला लागते. त्यानंतर अक्षय आणि रमा बाहेर येतात तर लगेच शशिकांत मुकादम त्यांना म्हणतो की थांबा. तिथे रेवा आणि आई पण बसलेल्या असतात. त्यावर लगेच शशिकांत मुकादम म्हणतो की आता अक्षयने जी चूक केली आहे त्याची शिक्षा रमाला भोगावी लागणार. त्यावर अक्षय म्हणतो असे का? मी चूक केली आहे तर शिक्षा पण मलाच द्या. मग लगेच शशिकांत म्हणतो की शिक्षा मी देणार आहे आणि मी ठरवणार ती शिक्षा कुणाला द्यायची ते. आणि तो म्हणतो की रमा रोज 10 माणसांचं जेवण बनवते ना, तर तू उद्या 20 माणसांचं जेवण बनवायचं. सर्व आई आणि रमा शांतपणे ऐकत असतात. तर त्यानंतर अक्षय आणि रमा त्यांच्या रूममध्ये जातात आणि अक्षय जेवण तयार करत असतो. त्यावेळेस तो विचार करत असतो. रमा तेथे येते आणि म्हणते काय करताय? त्यावर अक्षय म्हणतो रमा बहुतेक हे माणसं आपला जीव घेऊनच शांत होतील. त्यावर रमा म्हणते तुम्ही काय विचार करताय? आपला विचार करण्यापेक्षा आपल्याला पुढे काय सुरू करायचंय, कसं करायचंय हा विचार करा. ते तिला म्हणतो की हा विचार करायला वेळच कुठे? हा माणूस आज आईला भेटायला जाऊन देत नव्हता. आईला भेटायला गेलो म्हणून हा आपल्याला शिक्षा करतोय. आपण काय लहान मुलं आहोत की काय? आज नियम मोडला म्हणून त्याने एक्स्ट्रा 20 माणसांचा स्वयंपाक करायला लावला. उद्या तो तुला म्हणेल 4 घरची बाथरूम धुवून ये. काय बालिशपणा चाललाय? त्यावर लगेच रमा म्हणते आपण करू विचार, काढू वेळ आणि यातून काहीतरी मार्ग नक्की निघेल. अक्षयला म्हणते काल मी बाजारातून कैऱ्या आणल्या त्याचा मी मुरांबा करते. त्यावर लगेच अक्षय म्हणतो की कुठला बिझनेस करायचा, काय करायचं ते ठरवायचे, मुरांबा कसला करते? त्यावर लगेच रमा म्हणते की निघेल मार्ग, तोपर्यंत तुम्ही विचार करा आपल्याला काय बिझनेस करायचा आहे. मी मुरांबा करते. त्यावर लगेच अक्षय म्हणतो एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीतसुद्धा तू इतकी पॉझिटिव्ह कशी राहतेस? मला मुरांबा करावासा वाटतोय. कधी कधी वाटतं त्या घरात जावं आणि सगळी तोडफोड करावी. आता मला समजतंय ज्या लोकांवर अन्याय होतो ते एवढे चिडून का उठतात आणि ते सतत त्यांच्या हक्कासाठी का लढतात. असे म्हणून अक्षय खूप चिडचिड करत असतो. मग रमा त्याला शांत करते आणि म्हणते द्या इकडे ते काम. त्यावर लगेच अक्षय म्हणतो तिकडे तर तूच करत असते, इथे तरी मला करू देत. असं म्हटल्यानंतर रमा खूप प्रेमाने त्याच्याकडे बघत असते. मित्रांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की रमा अक्षयला म्हणत असते की रेवा आणि मी याआधी कधीच वेगळे नव्हतो, पण आता बघा ना माझ्या आयुष्यात जे काही होतंय त्याला सगळ्याला रेवा जबाबदार आहे. अक्षय पण रमाला म्हणत असतो की मला पण कळत नाही माझं असं काय चुकलंय, मी असं काय वागलोय की अभ्या माझ्यापासून इतका लांब गेलाय. इकडे मुकादमांच्या घरी एक भोंदूबाबा आलेला असतो आणि तो म्हणत असतो की 2 दिवस काहीच खायचं नाही, घरात राहूचा काल आहे, घरात स्वयंपाक करायचा नाही, चूल पेटवायची नाही. त्यावर आई त्याच्याकडे बघत असतात आणि रमा पण खूप संशयास्पद नजरेने त्याच्याकडे बघत असते. मित्रांनो, असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल मराठी साईरामला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.